अमरावतीकरांसाठी सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे। स्वातंत्र्य दिन आणि अमरावती महानगरपालिका स्थापना दिनाचे औचित्य साधत महानगरपालिकेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। अमरावतीकरांसाठी सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे। स्वातंत्र्य दिन आणि अमरावती महानगरपालिका स्थापना दिनाचे औचित्य साधत महानगरपालिकेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावेत याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणजे अमरावती महानगरपालिका स्थापना दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराच्या नियोजनासाठी अमरावती रक्तदान समितीच्या कार्यकारिणीसोबतच आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिराचे नियोजन, रक्तदात्यांचा सहभाग आणि आवश्यक प्रशासकीय तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी अमरावतीतील नागरिकांना या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे। या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाडबागे, अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, उपाध्यक्ष अजय दातेराव यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे प्रतिनिधी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम साधणाऱ्या या रक्तदान शिबिरात अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। तुमचे रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जीवनदायी ठरू शकते। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या रक्तदान शिबिरात अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। तुमचे रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जीवनदायी ठरू शकते।